तर मित्रांनो हे बघा मी घरी आलो. इकडे पप्पा गिरणी चालू करून बसलेले आहेत. बाजार थोडासा शांत आणि ह्यांना पाठवलं होतं मी खारी आणायला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे मित्रांनो आमचा गावचा आठवडी बाजार आणि त्यामध्ये बघा अनुष्का मॅडम आत्ता बाजार करून आल्यात. मी लॉक लावलं होतं, थोडं मागं काम करत बसलो होतो आणि इकडे बघू शकता तुम्ही कसला राडा पडलेला शॉपमध्ये. आवरत बसलो होतो मी, आवरावर परेशान झालो इथं सगळा राडा. 5 मिनिटात जाऊन आले ना. कशाला झाला, 1 तास झालाय. 5 मिनिटात जाऊन आली वाली. 5 मिनिटं झाले ना, थोडं 10-15 मिनिटं लागतेच ना माळवा वगैरे घ्यायचं म्हणल्यावर. आज मित्रांनो सकाळपासून काही सुरुवात करायला टाइम भेटलाच नाहीये बघा. आज कसं गावचा आठवडी बाजार असतो शुक्रवार, त्यामुळे शॉपमध्ये खूप गर्दी असते. आता तुम्हाला हा राडा दिसत असतो, याच्यापेक्षा पण खूप जास्त पडलेला होता बघा. आता आवरत बसलो होते बघा. साड्या खोललेल्या, सगळ्या साड्या खोललेल्या असतात. कारण कसं असतं, एक साडी घ्यायची असते 100 साड्या दाखवायच्या असतात. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हो, शुक्रवार दिवस टाइमच भेटत नाही. पण तरी आता मी बाजार करून आले, गिरायक नाही, रिलॅक्स आहे, तर व्हिडिओ चालू केला वाटतं. मी त्याच्यामुळेच म्हटलं चला आवरत तरी बसावं, कमी म्हटलं थोडं आवरण होईल. अजून कुणी आलं, सगळा टाइम ह्याच्यातच जाणार आहे आपला. राहू दे, बसून आवरत, आता आवरायचंच आहे आपल्याला. ते तुम्हाला खायला आणले गरम गरम, खाऊन घ्या. पुन्हा एखादं गिरायक आल्यावर खाता. कारण की सकाळी आज नाश्त्यावरच मित्रांनो, नाश्ताच केला होता. जेवण करायला वेळच भेटला नाही आज. खाऊन घे तेवढं. तू तर केला असशील ना, जेवण केलं असशील ना तू सकाळी. मी जेवण करून आणते. हा, छान, मजा आहे तुझी, मजा. म्हणजे मग आता 80 जरा सतत येतं, मग मी घरी असते, थोडा उशीर होते ना यायला मला. मी जेवण करून वगैरे येते त्याला बघत. पण ह्यांना या म्हणलं तर ह्यांना टाइमच नाही भेटला आज जेवायला यायला. काय करा, शुक्रवार दिवस असाच असतो आपला, त्यामुळे काही विशेष काही नसतं. कारण खाला असतो. 2 आधी एकच्या आधी आलेले, एकच्या आधी आलेले, तरी एकच्या आधी आलेले. थोडस मग गिऱ्हाईक होतं, गिऱ्हाईक केलं आणि आता इतक्याच बाजारात होते. काय नस खायला तुमच्या आवडीचं जिलेबी, वडापाव. थोडं आवरून घे ना जरा. गिऱ्हाईक आताच त्यांचा फोन आला होता. येतील आता गिऱ्हाईक येणार आहे आताच. देऊ का खायला आधी तुम्हाला? खायला देऊ आधी? खाऊन घेतो, भूक लागली मला, खावं लागेल काहीतरी. तू खाल्लेलास तू सकाळी, मी काहीच खाल्लं नाही अजून. मी उपाशी बी राहू शकते, काय अडचण नाही. बाजारात ना काहीतरी विशेष खायला घेऊन आली असेल. वडापाव असेल, पॅटीस असेल, नाही तर भजी असेल, असं तरी मला वाटतंय. का जिलेबी आहे? सगळं आणते, जिलेबी, वडापाव, भजे, सगळं आणते. तेलकट खायचं नाही आम्ही सारखं बोलतो, पण खाल्ल्याशिवाय काय ते आवडतंय ना. खरं सांगा बरं, आठवडी बाजारामध्ये कोण खातात? असं भरपूर जागेवर काही खेडेगावातले लोक असतील, त्यांना माहीत असेल. सिटीमधल्यांना माहिती आहे नाही हे माहीत नाही आपल्याला. पण अशी खाण्याची मजा खरंच वेगळी असते. आणि त्यात विशेष म्हणजे सकाळपासून माझं जेवण नाही बरं का मित्रांनो, खरं सांगतो. आता दिवसभर हाल झालेले आहेत. जाऊ दे, आता खावा, पोटभर खावा. भरपूर आणले. जिलेबी आले आता गिऱ्हाईक घ्यायचं ते बी आपल्याला जे बसायचं. बघा मित्रांनो, पॅटीस जाऊ दे ना, भजे आणि जिलेबी थोडं आणलेलं आहे माझ्या पोटात खायला. हा, चिवडा, 60 रुपये. खुशी आली आता, म्हणायचं ना. गेली 10 रुपये द्या म्हणली. असे आंबे आणले तर तसले रसाचे नाही आणले, कलमी आंबे आणले खाण्यासाठी. राहू दे, खाण्यासाठीच पाहिजे ना. कारण की चिवला लय आवडले होते ना, आणले होते तर त्यांनी असेच खाल्ले होते. रस कोण खात नाही, रस नकच म्हणते पावसाळा आला की. रस लागत नाही, विशेष लागत नाही. आंबे आणले. बस चला मित्रांनो, मी एवढं खाऊन घेतो. हे खाल्ल्यानंतर थोडा राडा पण आवरायचा. इकडे बघू शकता तुम्ही किती राडा आहे. हे पण आवरत बसावं लागणार थोड्या वेळानं आता आम्हाला. तो पण अनुष्का आवरून घेईल. घेशील ना आवरून? आता 3-4 बुकिंग झाले, ते बाजूला काढून ते सगळेच बुक झाले. ते काय ते साईडला ठेवून दे. हा खूप स्पेशली स्टॉक मागवला होता मित्रांनो आम्ही. तुम्ही पाहू शकता आरीवर्कचा दिसतोय तुम्हाला. हा आरीवर्कचा स्टॉक होता आणि कलंजली बुट्टीमध्ये होता. हा पूर्ण स्टॉक गेलेला बरं का. कमीत कमी 60 पीस गेलेत. फक्त एकच व्हिडिओ टाकला होता काल आम्ही, त्या व्हिडिओमध्ये जवळपास 60 पीसचा सेल झालेला आहे. अजून पण नवीन स्टॉक भरपूर सारा मागवलेला आहे. कारण की आता तुम्हाला माहिती आहे, रक्षाबंधन पण जवळ आली आहे, नागपंचमी पण जवळ आली आहे. खूप सारा स्टॉक मागवावा लागणार आहे मित्रांनो, खूप म्हणजे खूपच. तर चला मी पहिलं खाऊन घेतो, नंतर बोलतो, भूक लागली. आता शॉपमधले सगळे कामं झाले आणि आता थोडंसं 6-6:30च्या नंतरनं थोडंसं रिलॅक्स राहते. गिऱ्हाईक जास्त नसतं आणि सध्या आता सीझनवारी नाही, त्यामुळं गिऱ्हाईक संध्याकाळच्या टायमाला थोडं रिलॅक्सच राहते. आणि मी ह्यांना पाठवले आता खारी आणायला. हे गेलेलेत खारी आणायला आणि मला जायचं आता घरी जायचे. थोडा अंश वगैरे लेवं झालं, उठलेला आहे आणि जीव पण वाट बघत असन. तर म्हणलं आता थोडंसं ह्यावेळेस मी लवकरच चालले घरी, कारण की मला गिऱ्हाईक असलं ना, दुकानावर कस्टमर असलं तर मला उशीर होतो जायला आणि हे कंटिन्यू असतात दुकानावर बसलेले.
तर आज मी चाललेले लवकरच घरी आणि आता मला हे घरी सोडणार आहेत आणि त्याआधी मी त्यांना सांगितलेलं आहे की खारी घेऊन या. तर मित्रांनो, कशी वाटली आमची शॉप तुम्ही तर पाहिलेलीच आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर पहा, हे आलेले आहेत आता खारी घेऊन. तर आम्ही जाणार आहोत आता घरी आणि ह्यांना चहा खारी खायची, त्यासाठी ते खास खारी घेऊन आले. का हे एकटेच खाते, ह्यांनाच आवडते. कारण की आमचा अंशू पण खात नाही आणि मी पण खात नाही खारी जास्त, तर ह्यांना आवडते, त्यांच्यासाठी घेऊन आलेले आपण गेल्यानंतर लेकर खात नाहीत, दोघं बी खात नाहीत खारी. ह्यांनाच फक्त लागते खारी सकाळ संध्याकाळ, नाही तर चपाती कहाणा लागते ह्यांना. हे ना काहीतरी लागत आहे का नाश्त्याला. सकाळी माझं जेवणच होतं म्हणायचं बरं का. नाही ना म्हणलं सकाळी जेवण होतं लवकर. म्हणजे पोहे वगैरे असं काही नाही खायचं, गरम गरम चपाती वगैरे खातात हे. बोला ना ताई. तर सकाळ सकाळ त्यांचा नाश्ता असते ना. हो, आता ही शुक्रवारची खारी आणलेली 2 दिवस जाते त्यांना. तर चला मित्रांनो, आता आम्ही जाणार आहोत घरी. तर बघा, बाजार वगैरे आणलेला आहे. आमच्या इथं आठवडी बाजार असतो. आठवडी बाजार एकदाच घ्यायचं, म्हणजे पुन्हा आठवडाभर काही गावात येत नाही, त्यासाठी आठवड्यातनं एकदाच घेऊन यायचं बाजारामधनं. तर चला मित्रांनो, आम्ही चाललो आता घरी. तर घरी गेल्यानंतर ना आजचा कंटिन्यू रेग्युलरचा तुम्हाला दिवसभरातला ब्लॉग केला थोडा. बघा, मी घरी आलो. इकडे पप्पा गिरणी चालू करून बसलेले आहेत आणि आता इकडे बघा चिल्ली पिल्ली आमच्या घरातच आहेत. काय करायली तुम्ही? पाणीपुरी खाल्ली तिथे तू? त्याला चड्डी घाल ना. हे बघा राडा किती केला दिसतंय. आणू त्याला चड्डी घालून घ्या अगोदर. आणि तुम्ही काय करतो दीदी? पाणीपुरी दिली त्याला तू? खुशी पाणीपुरी दिली खरंच? खाल्ली ना? ते बघा टी व्ही बघत बसली ते. चला ताई, थोड्या वेळासाठी अरे चुकलं, एक बटन बंद ठेवायचं होतं, एक चालू ठेवायचं त्याचं. राहू, रेंज जात नाही. कोणतं? बरोबर बाळा, थांब ना, राहू दे ना. आई, ते बंदच झालं सगळं आता. राहू दे, काय होत नाही, काय फरक पडत नाही. जरा जास्त डाकू झाला आणि हे फटके द्यायच्या कामाचं आहे बघ. खुशी त्याला काय नको बाळा, तू तुझा खा, त्याचं त्याला खाऊ दे. हे बघा, दे ना, खाऊ दे ना त्याला. माझ्यासाठी पण स्पेशल अनुष्काने जिलेबी आणली होती. मी जिलेबी वगैरे खाल्ली. आता इकडे पिल्लूसाठी पण घेऊन आली आहे बघा. बघा काय भारी सिस्टम आहे यांची. दिसते तुम्हाला इकडं कागद घेतलाय, कागद, हात चिकट होईल म्हणून. इकडे दाखव, मला दाखव ना. सगळ्यांना हाय कर. एक पद आहे सगळ्यांना, पद आहे ना एक सगळ्यांना हा. चला हा, शेंगा त्या नाही घेतले बघा ना. आणि आता आठवडी बाजार आणलेला आहे भरपूर सारा मी. आणि आता चला म्हणलं आता बाजार वगैरे काढावं, कारण की आज आबाळाचं पण वातावरण इतकं आलेलं आहे. आणि मी वरी घातलेले गहू वगैरे वाळायला म्हणलं ते पण काढून यावाचं आधी, त्यामुळे मी लगेच घाई केली, आले लगेच. बघा बाहेर कसलं वातावरण झालंय, आबाळ वगैरे आले किती. तर बघा मस्त हिरवा गार. आता हे पाऊस पडलाय, त्यामुळे हिरवा गार ताजं माळवं भेटतंय. उन्हाळ्यामध्ये असलं टमाटे खाऊ नको, दोन आणते टमाटर. तसंच उचलून खायला बघ ना तो. आणि बघा ही पिल्ले कसे वाट बघतात. मी बाजारातून यायचं म्हणलं ना, दर वेळेस आठवडी बाजार असला ना, ही माझी 2 पिल्ले ना इतकी वाट बघतात ना, मी आल्यावर अशी जिलेबी वगैरे काही खायला असलं ना मस्त खात बसतात. एकदम भारी वाटतंय मला. तर बघा कसली सुंदर अशी कोथिंबीर आहे इकडे, एक नंबर. काढायला आणशील तू? जिलेबी इतकी बी खाऊ नको ना, समोर ठुली म्हणून किती बी खाऊ नको. गोड आहे, गोड सोडून दुसरं खाय, केळती खाय. चला आता तुम्हाला चाय वगैरे करून देते. तर आता मस्त पैकी अद्रकीचं चाय घेतात. आणि वातावरण असलं भारी झालंय मित्रांनो सध्या आमच्या इकडे. सध्या आवड वगैरे फुल आलेलं आहे बघा. आणि त्याच्यामध्ये कसं माहिती आहे का, आता शॉपवरनं मी आता घरी आलो, थोडं शांत वातावरण झालं होतं. आणि इकडे बघा खुशीचा एक किस्सा सांगतो बरं का तुम्हाला. तू इथे एक खुशीचा किस्सा सांगतो. बरं हा, इकडे हाय कर सगळ्यांना, हाय कर. हा चला. तर मित्रांनो काय झाला विषय माहिती आहे का, शाळा सुटली खुशीची आमची 4 वाजता. ती बरोबर 4 वाजता शाळेतनं दुकानावर आली. दुकानावर आल्यानंतर आल्या चप्पल तिनं सोडली. आणि चप्पल सोडल्या काय बोलली माहिती आहे का, पप्पा मला पैसे द्या.
पप्पा मला पैसे द्या. म्हणलं तुला पैसे कशाला पाहिजे? ती म्हणली नाही मला पैसेच पाहिजे बोलली. मी तिला जवळ घेतलं. तिला मी जरा म्हणजे असं ओरडून बोललो बरं का, हा किस्सा घडलेला आहे, जो खरा घडला तेच सांगतो बरं का. तिला मी ओरडून बोललो, तिथे तू बघते ना म्हणलं आपल्याला गिऱ्हाईक तरी आहे का दुकानामध्ये एवढा राडा पडलेला आहे म्हणलं, एक पण गिऱ्हाईक झालं नाही आज सकाळपासून, आपल्याला 1 रुपया पण आला नाही. मी तिला असं बोललो बरं का. आणि ती म्हणजे मग एवढा राडा पडलेला आहे मग ही कसं काय पडला आहे म्हणली. तिला म्हणलं गिऱ्हाईक आलं होतं, त्यानं फक्त साड्या वगैरे उचकवल्या तिथं, पण साडी एक पण घेतली नाही बरं का. मी तिला असं बोललो. तिचा चेहरा मित्रांनो एवढा बारीक झाला ना, खूप म्हणजे खूप बारीक झाला. त्यानंतर ती बोलली मग नको पैसे. तरी तिला म्हणलं मी तुला 2 रुपये देतो, देऊ का म्हणलं. मग ती बारीक तोंड करून ते बोलले बरं का. कारण अनुष्काला किस्सा सांगितला आहे ती त्यामध्ये जरा वेगळ्याच विचारात आहे. हो नाही मी ऐकलं, मला तुम्ही सांगितलं होतं ना दुकानावर. तिला 2 रुपये देतो बोललो मित्रांनो मी. तर ठीक आहे दे बोलली बरं का. मग तिला 2 रुपये हातामध्ये दिले मी तिच्या. तिला म्हणलं या 2 रुपये तू काय घेणार आहे. ती बोलली मी किसमी चॉकलेट आणणार आहे. मग तिला म्हणलं मला पण आण म्हणलं. मग लेकरांना पण कळतंय कधी कधी परिस्थिती नसल्यावर कसं मागायचं. माझ्या चिवला तिने समजून तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तिने समजून घेतलं. अजून ऐका खूप काही घडलं होतं. तिला 2 रुपये दिले. त्यानंतर तिला किसमी चॉकलेट आणायचे. ती बोलली मग मी किसमी चॉकलेट आण. तिला म्हणलं मला पण एक पाहिजे. बट ठीक आहे म्हणजे बारीक तोंड करून बोलली ठीक आहे बोलली आणते बोलली बरं का. परत मग मी तिला विचारलं तुझी मैत्रीण सोबत आली आहे ती कुठे गेली म्हणलं. ते दोघी सोबत आल्या बघा. ती बाहेरच्या बाहेर एक मैत्रीण गेली. ती म्हणली तिच्या पप्पाने तिला पैसे दिले होते तर ती पाणीपुरी आणायला गेली. हिला म्हणलं तुला. ती म्हणली नको म्हणली मी चॉकलेट आणते बोलली. मग 2 रुपये घेतले आणि ती थोडी दुकानच्या बाहेर गेली बरं का. 2-3 पायऱ्या उतरली. तिचं एवढं तोंड बारीक झालं होतं मला बघून कसं तरी वाटलं. नंतर मी तिला मध्ये बोलवलं मित्रांनो. परत मग 10 रुपये दिले. म्हणलं मग तू बी पाणीपुरी खा म्हणलं मैत्रिणीसोबत. लय खुश झाली बरं का. खूप म्हणजे खूपच खुश झाली बरं का ती. हो दीदी खाल्ली ना पाणीपुरी. ए हो हो तू बी याच्यात खाल्ली ना पाणीपुरी. ही अशी आहे बघा आमची चिव. समजून घेते सगळं पप्पाला. पप्पाचे सगळं समजून घेते. ए म्हशी इकडे बघ की. परत एक मला चल मिठा. तर चला मित्रांनो आता मी जातो शॉपवर. मला यायला झाला दुकानावर उशीर मित्रांनो. रोज 8 वाजता दुकान बंद करतो. आज वाजले 8:30. तर त्याच्यामध्ये एवढं चिडायला लागली हे. कारण कशामुळे माहिती आहे का मी भिजत आलोय. इकडे बघा माझं शरीर तुम्हाला वल्ल झालेलं आहे बघा. त्यामुळे बोंबलेली बाकी काही नाही बघा. मी फोन करून जमाना सांगता तुम्हाला. आणि यांनी घर काय लागलं तर घरी लवकर होणे. 8:30-9 वाजत आले. झाला उशिरात काय एवढा त्याला पर्याय नाही. तुम्ही असला भयानक पाऊस चालू आहे सांगू शकत लय म्हणजे भयानक पाऊस चालू आहे. नंबर 1 शॉप. हे बघा पाणी खूप पडलेलं दिसतंय तुम्हाला. पूर्ण मध्यपर्यंत पाणी आलंय. पहिले झाड मोठं होतं पप्पाला कट करू नका म्हणलं तरी कट केला. त्याच्यामुळे सगळं पाणी इकडे यायला लागलं बघा. कारण हे सगळा स्पेस मोकळा झाला दिसतंय तुम्हाला एकदा. आणि हे बघा घरापर्यंत पाणी यायला लागलं. आणि बघा या आणि कसे जेवण बसले त्यांचं जेवण चालू आहे. राहू दे लावू नको. थोडं लावून दे. लावाच लागणार सगळं पाणीमध्ये यायला लागलं. नाही लावून टाक सगळं लावून टाकायचं. जाऊ तिकडे काय होत नाही. इथं मध्ये पाणी यायला लागलं पसारायचं पडलं तुला. तुला अयो खरं पाणी आणलं का नाही मी तुम्हाला. जार आणतो मी थांब. आणू जार नका जार एवढा मोठा उचलून आणू. तांब्या एक भरा. आणतो जारात इथंच जेवायचं ना आपल्याला तेच करायचं पुन्हा आता. जाय मी सांगतो. वर मी आणतो. तू म्हणतो कसलं 12 वाजल्यासारखंच करते कधी. काय करते तिकडे आणि इकडे हा वाढला काय म्हणली ताई. तुझी वही द्या ना दप्तर आणलं तुझ्या. हे बघा अंशू जेवण केलं. अभ्यास केला की नाही. अभ्यास केला सगळा. चला अभ्यास करत बस आता. ठीक आहे चला. तर मित्रांनो चला बाय. सगळेजण घ्या काळजी. आता पाऊस चालू झाला सगळीकडे. आमच्याकडे 2 महिन्यापर्यंत पाऊस नव्हता पण आता पाऊस फुल चालू झालेला आहे बघा. बाहेर जाऊ नको. तर चला बाय. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आमच्या आयडीला सबस्क्राईब करा. थँक्यू. कुठं चालली तू. मीच आणलं असतं ना. मीच चाललो होतो.